आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी मुलगी कोल्हापूरला तिच्या नवऱ्यासोबत राहते आणि तुझा मुलगा आता तो तुझ्या घराजवळच्या ग्राउंडवरती खेळतोय आणि तुझी बायको इफ आय एम नॉट रॉंग ती आता मॉल मध्ये शॉपिंग करते आणि तू पार्क क्लबचा मेंबर आहेस. दर शनिवारी न विसरता पार्क क्लबला जाऊन पत्ते खेळतोस, बरोबर ना? कमाल आहे सर, माझ्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे. फक्त तुझ्याबद्दलच नाही, मैत्रीबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्ही अशीच खबर ठेवून असतो. पण तरी आज झालेल्या चोरीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला एवढ्या ताबडतोब माहिती मिळेल मला खरंच असं वाटलं नव्हतं. मैत्रीच्या सांगण्यावरून तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करताच पोलिसांचा आम्हाला कॉल आला होता, म्हणून या केसमध्ये तुला मदत करण्यासाठी इथे तुला बोलावून घेतलंय. ते सर्व ठीक आहे, पण मला एक प्रश्न अजूनही सतावतोय. म्हणजे चोरीचा तपास तर पोलीस करतीलच ना, पण या केसमध्ये तुम्ही मला का मदत करताय? उत्तर अगदी सोपं आहे. तुझ्या चोरीला गेलेल्या 15 लाखांपेक्षा जास्ती रकमेची मदत आम्ही तुला करणार आणि आम्ही ती नक्की करणार. साधं नाही, मोठा बंगला बांधता येईल एवढे पैसे आम्ही तुला देणार आहोत. फक्त त्या बदल्यात तुला आमचं एक महत्वाचं काम करायचंय. कोणतं काम? आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीजचे मागचे 6 महिन्याचे रेव्हेन्यू डिटेल्स आम्हाला हवे. अहो ताईसाहेब काय करते तुम्ही? अहो बाजूला होतो मी. थांब ग, हातातलं भांड तर होऊ देत आधी. नाही नाही, मी असताना तुम्ही कशाला काम करता? बर, कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. माहिती होतं ना आम्ही येणार आहोत, उशीर का झाला? अहो काय सांगू ताई तुम्हाला, रस्त्यात येताना एका बाईसोबत आधी बाचाबाची झाली आणि मग मारामारी सुरू झाली. त्यात माझ्या हाताला थोडं लागलं. तिथून मी आधी डॉक्टरकडे गेले, म्हणून यायला उशीर झाला. अगं हाताला एवढं लागले तर पाण्यात हात कशाला घालतेस? तू राहू दे, तू बस, मी घेते भांडी घासून. नाही ताईसाहेब, अहो काळजी करावी एवढं घडलेलंच नाहीये. जखम छोटी आणि डॉक्टरांनी बांधलेली पट्टी मोठी, अशी सगळी भानगड आहे. बरं, मी भांडी कुंडी सगळे आवरते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त जेवणात काय करू तेवढं सांगा. तुला आवडेल ते बनव ग, असं काही नाहीये आमचं. ठीक आहे, भांडी घासून झाली की जेवणाची तयारीला लागते. जेवण तयार झाले की तुम्हाला आवाज देते. ठीक आहे, मी बाहेर आहे. हा.